नमो बुद्धाय, जय भीम. मी शिंदे विजया. तुमचं सर्वांचं माझ्या भीम कन्या या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला हा असा प्रश्न पडलाच असेल की हा ब्लॉग मी का बनवत आहे. तर तुम्हा सर्वांना सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे की आज माझ्या आपल्या युट्यूब चॅनलचे 5000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. त्या निमित्ताने मी आज तुमच्या रिक्वेस्ट नुसार ब्लॉग बनवत आहे. तर चला तर पाहूया आज काय बनवत आहे मी. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपले 5000 सबस्क्रायबर वाढले आहेत, त्यासाठी आपण एक छोटासा गेम खेळणार आहोत. त्या गेम मध्ये आपल्याला मजा पण येईल आणि आपलं नॉलेज इम्प्रूव्ह करून येईल. तर मग चला गेम काय आपण पाहूया. या हे सगळे माझे फॅमिली मेंबर आहेत. तर मी यांना काही क्वेश्चन विचारणार आहे, जे की त्यांनी आपलं येणार आहे असं उत्तर देण्यासाठी ते प्लेट आणि चमच वाजवलं पाहिजे. ज्यांनी पहिलं वाजवतील ते त्याचं उत्तर देतील. समजलं? आणि नाही वाजवलं तर, आणि ज्यांनी नाही वाजवलं त्यांना हे कडुलिंबाचा रस भेटेल. आणि ज्यांनी ज्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अगदी चोखपणे बरोबर देखील त्यांना हे लिंबू सरबत, जे की स्वीट असते. मग गेम स्टार्ट करायचा. चलो रेडी रेडी. हे माझ्या पप्पानी चीट उचललेली आहे. बघूया यामध्ये काय क्वेश्चन आलेला आहे, यांना येते का नाही पाहूया. अरे गौतम बुद्धाच्या सावत्र भाऊचं नाव काय आहे. कोण देवदत्त. कौन है ये लोग. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा. तरी अजून आपल्याला माहित नाही. मला वाटते पप्पा म्हणलं ते बरोबर आहे. नंद. कोणाचं नाव. गौतम बुद्धाच्या सावत्र भाऊचं नाव काय आहे. देवदत्त त्याच्या चुलत भावाचं नाव आहे. हिला ही कडुलिंबाचा ज्यूस पिणार. अरे यार ची ची चीर नोनी ची 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 चीर नोनी चीर चीर ची. ही माझ्या सिस्टरनी शीट उचललेली आहे. बघू यामध्ये क्वेश्चन काय आहे. गौतम बुद्धाचे लहानपणी पालन पोषण कोणी केले आहे. महाप्रजापती. हा महाप्रजापती महाप्रजापती गौतमीने तथागत गौतम बुद्धांचा परतपाळ केलेला आहे. अगदी लिंबू बरोबर उत्तर दिल्यानं त्यांना हे लिंबू शरबत. अगदी बरोबर. हा गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कोठे दिला. अरे अरे उत्तर. हा उत्तर बरोबर. अरे ठीक आहे, पप्पानी उत्तर दिले. देऊ सॅक्रिफाईस. या पप्पा. हे माझ्या मामी आहे, जे की शिक्षिका आहे. चलो चलो पप्पा असं इकडं लवकर. बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते. आई वाजवले यार अन्याय आहे माझ्यावर. नाही सांग मी सांग. गौतम बुद्धाच्या वडिलांचे नाव काय होते. जोरात सांग की. शुद्ध. हा बरोबर आहे. मग गौतम बुद्धांनी ग्रह त्या कोणत्या वर्षी केला व त्यांचं वय काय होतं. पप्पानी वाजवले. 29. यार हे पप्पा जिंकून जातील असं म्हणल्यावर आता. अगदी बरोबर. पप्पा हे लिंबू पाणी आहे पप्पा. ठीक आहे ठीक आहे. ओके नेक्स्ट. पप्पा नाही मला. ठीक आहे चला. चलो चलो रेडी मम्मी. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक कोण आहे. आशा दे. प्रश्न होते ना झाले तर. बघा इथं सगळे
पण आता या प्रश्नाचं उत्तर आमच्या मामी देतील. सांगा मामी, भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वा वा वा. तर मामीला आता हे लिंबू शब्द दिलेलं आहे मग. लिंबू शब्द मामीला देतो. द्या मामी. एक पूर्ण नाही येतं ते चालेल. बरं. तथागत गौतम बुद्ध यांचे बालपणाचे नाव काय? परत आहे ना अजून. बरं ठीक आहे. काय तिथं जे कोणा जय वाचून क्वेश्चनच्या नंतर. हा ठीक आहे सांगा मग. मामी उत्तर देते. आता गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय? हा. गौतम बालपणीचं उत्तर उद्या. हा बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोठे झाली? अरे वा वा आता गौतम बुद्धांना ज्ञान स्थापना तेथे झाली पिंपळाच्या वृक्षाखाली. चुकीचं आहे. उत्तर मी गेलंय बरं. कुठे झाली? चांगलं आहे. शेवट. मी सांगू मी मग नाही हा 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 काय? बोध गया. बोध गया. हा? बोध गया. बोल. म्हणून मामीला कडू दुधाचा ज्यूस. बुद्ध वेगळा आहे आणि गळा वेगळा आहे. असं हा अच्छा, माझं पण उत्तर चुकले का मग? हो. नाही, नुसतं गळा पाहिजे. गया. नुसतं गळ्याजवळ. तुम्ही पिणार नाही? तुम्ही दिलं पाहिजे. पिलं पाहिजे. अरे ठीक आहे ठीक आहे. ची चीर नोनी ची ची चीर नोनी चीर चीर ची. तथागत गौतम बुद्ध यांच्या आईचे नाव काय? महामाया. आई महामायाची. नंतरची प्रजापती अगोदरची महामाया. ती चांगलं असते हेल्दी असते. मम्मी शाबाश वा वा. शाबाश. आईनं सगळंच पिलेलं आहे. तू उशिरा सांगितली. नाही. त्रिशरण म्हणजे काय? ये विनर ये धारा शरण जाते, धम्माला शरण जाते आणि संघाला शरण जाते म्हणजे त्रिशरण. वा वा वा. अगदी बरोबर. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि हा जर तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे, भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ कधी आणि केव्हा प्रकाशित झाला हे मला कमेंट करून सांगा. जय भीम.